स्वामी समर्थ। हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आता ऑलमोस्ट ना सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि व्हिडिओचं स्टार्ट तर आताच करायला पाहिजे, कारण आम्ही आज जाणार आहे अक्कलकोटला। तर का म्हणजे कारण गेल्या वेळेस ना 2-3 वर्ष झाले जेव्हा मी इकडे आलते ना, तर तेव्हा गेलो होतो। तर मग म्हटलं आता खूप वर्ष पण झाले आणि जायचं इच्छा पण होत आहे, तर मग म्हटलं चला जाऊन येऊया। तर आता जसं की मी सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूरवरून अक्कलकोट हे जवळच होतं, म्हणजे हार्डली ना 1-1.5 तासचा रस्ता आहे। तर बसने पण जाऊ शकतो आणि बसला पण हाफ तिकीट आहे। तर त्याच्यामुळेच ना म्हटलं जाऊया। तर मी, मम्मी, चिन्नू आणि मामीची मुलगी आणि मावशीची मुलगी असं आम्ही जाणार आहे। तर ना जसं की आजी त्यांनी पण इकडेच आहेत। आता त्यांच्या स्टेजेसवरून ना मी हे व्हिडिओचं स्टार्ट करत आहे, कारण इकडे ना घरं सगळे जवळजवळ असल्यामुळे खूप गोंधळ असतो आणि आवाज पण व्हिडिओमध्ये सगळ्यांचं येतं। त्याच्यामुळे म्हटलं वरती शांत असतं तर इकडे येऊ, पण इकडे पण तुम्हाला थोडासा आवाज येतच असेल। असो, तर असं आहे। आता चिन्नूचं खाऊ पिऊ सर्व झालं, आता मला पण नाश्ता करायचा आहे। तर इकडे आजीनेच आता ना अप्पे वगैरे बनवलेलं आहे, तर तेच मी इथे नाश्ता करणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करते। हो, अजून माझी आजी आहे आणि छान छान असं म्हणजे जेवण पण बनवते आणि नाश्त्याला पण बनवते। तर तेच आता नाश्ता करायचा आहे। मग नाश्ता करून पहिल्यांदा ना चिन्नूला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे। का म्हणजे मला पण थोडंसं पित्ताचा त्रास होत आहे, तर त्याच्यामुळे असं खाजवल्यावर ना असं जाड होत आहे। तर त्याच्यामुळे मी काल हॉस्पिटलला जाऊन आले, पण कालचा व्हिडिओ मी बिलकुल शूट केलं नाही, ना शॉर्ट ना लॉंग। पण काल हॉस्पिटलला जाऊन आले, चेकअप वगैरे करून आले। पण आता ना चिन्नूला पण थोडंसं असं पाय वगैरे खाजवल्यासारखं होतं आणि रात्री खूप जास्त रडत होता, म्हणजे नाही का खाजवते म्हणून, आणि फिरायला पण जायचं होतं त्याला बाहेर। तर म्हटलं आता ना पहिला इकडे अक्कलकोटला जाण्याआधी पहिले हॉस्पिटलला जाऊ, मग तिकडे चेकअप वगैरे करू आणि मग चेकअप केल्यावर ना मग परत अक्कलकोटला जाऊ। तर असं काहीसं आहे। आणि रात्री अजून एक काम पण आहे, तर ते काय आहे मी पुढे सांगेनच। तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला असंच कनेक्ट राहा। आणि तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ बघून, काय म्हणजे चांगलं वाटलं, चुकीचं वाटलं आणि काय सजेशन्स असतील ना, ते पण मला कमेंटमध्ये कळवत राहा। चला तर मग फायनली व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असंच आपल्यासोबत कनेक्ट राहा। तर इकडे ना मी नाश्ता वगैरे केला आणि मग इकडून गेल्यावर ना चिन्नूला थोडंसं फीड वगैरे करून आंघोळ वगैरे घालून मग झोपवलं आणि तो झोपला होता। आणि तोपर्यंत ना मम्मीला इकडे हॉस्पिटलमध्ये पाठवले होते की डॉक्टर आहे का नाही बघून ये म्हणून, कारण ना संडे असल्यामुळे डॉक्टर असतात नसतात, त्याच्यामुळे ना गर्दी पण नसते म्हणून पहिल्यांदा एकदा चेक करून यायला सांगितलं आणि कोणच नव्हतं म्हणून ना इथे फोन केला आणि मी पटकन ना चिन्नूला घेऊन गेले। तसंच तो झोपला होता आणि चेक वगैरे केलं तर डॉक्टरांनी म्हटलं की त्याला कांजना टाईप झालेत आणि थोडीशी ॲलर्जी पण झाली आहे। तर घामेमुळे थोडेसे रॅशेस वगैरे झाले म्हटले, पण त्याच्यावर ना औषधं आणि क्रीम दिलेलं होतं, तर ते इकडे घेतलं मेडिकलमधून आणि मग घरी आलो। तर ना आता आम्ही इकडे रेडी झालेलो आहे आणि सगळ्यांचं पण आवरलेलं आहे आणि चिन्नू बघा झोपलं आहे। आणि जसं की मी आता दाखवलं तर हॉस्पिटलला जाऊन आलो आणि डॉक्टर म्हणत होतं की थोडेफार कांजिण्या वगैरे टाईप झालं आहे, तर त्याच्यासाठी औषध वगैरे दिलं आणि ते घामेमुळे त्याला थोडे रॅशेस झाले, तर त्याचं पण औषध वगैरे लावलेलं आहे। तर चला मग आम्ही आता निघत आहे। तर कसं जाणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करते, तर स्टे ट्यून। तर ना हे असं झोपला होता आणि मग जसं त्याला बाहेर आणलं थोडंसं ना, तर थोड्याच वेळात उठून गेला आणि मग सगळं बघू लागला आणि माझ्याकडे होता थोडा रस्त्यावर आणि मग नंतर ना मम्मीकडे गेला तर थोडंसं रडला आणि मग बाहेर फिरायचं म्हटलं ना एकदम छान खुश होतो आणि मग छान बघू लागतो सगळीकडे। आणि इकडेच ना रस्त्यावर म्हणजे मावशीचं घर पण थोडंसं लांबच आहे, तर इकडे ना आदिती आली म्हणजे माझी मावशीची मुलगी, तर आम्ही सगळेजण बसून ना इकडे रिक्षामध्ये चाललो होतो, कारण रंगभवनपर्यंत ना रिक्षामध्ये जाणार होतो आणि तिकडून होतं आमचं बस। तर रिक्षामध्ये असं काहीसं आमचं चालू होतं आणि चिन्नू ना तर त्याचं सगळं लक्ष बाहेरच होतं म्हणून त्याला जी आहे ना ती मोठी आहे जी मागे बसलेली आहे आणि समोर जी आहे ना ती मामाची मुलगी आहे आणि ते लास्टला जे दिसतंय ना दादा, तर तो आहे मामाचा मुलगा। तर असं आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो, त्याचं काही नक्की नव्हतं, तर लास्ट मोमेंटला त्याचं हे फायनल
तर इकडे ना रंगभवनला तिकीट वगैरे काढलो आणि तिकीट वगैरे काढून ना थोडा वेळ 5-10 मिनटं बसची वाट बघितली आणि फायनली बस आली. आणि बसमध्ये पण खूप जास्त छान जागा होतं, त्याच्यामुळे ना सगळ्यांना सीट्स वगैरे भेटले. पण एकीकडे भेटले नाही तर थोडंसं लांब, म्हणजे एकाला इकडे एकाला तिकडे असे भेटले होते, पण काही हरकत नाही. तर बसून आलो आम्ही आणि ना पाऊण तासमध्ये वगैरे ना तर इकडे पोचलो अक्कलकोटच्या बस स्टँडवर. आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे अक्कलकोटला आणि हे एसटी स्टँड. आम्ही अक्कलकोटला आलो, पोहोचलेला आहे. एका तासात पोहोचलो आम्ही आणि इकडून जास्त काही लांब नाही आहे. तर आता इकडून ना चालत जायला थोडंसं लांब आहे, पण आता रिक्षामधून जाणार आहे. चला तर मग आता भेटूया मंदिरात गेल्यावर. इकडे तुम्ही चप्पल वगैरे लावू शकता, तर आपल्या मनाने आपल्याला किती पाहिजे ते तेवढं देऊ शकतो. तर आम्ही इकडे पहिल्यांदा तर चप्पल सोडलं, पहिल्यांदा आतमध्ये येताना टिका वगैरे लावून घेतला आणि मग इकडे चप्पल वगैरे सोडलं. आणि आता आपल्याला जायचंय मंदिरामध्ये. तर इकडे गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे. आता हे बाहेर लोक बाहेर पण येतात आणि आत पण जातात, त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. आणि ना आम्ही उलट्या रस्त्यातून आलो, म्हणजे आतमध्ये मंदिरात जायचं होतं तर बाहेर आलो, काही हरकत नाही. तर इकडे आता अन्नछत्र आहे, मग म्हटलं आता बाहेर आलोच आहे तर इकडे जेवण वगैरे करू. तर आता इकडे पुढे चालू आहे आम्ही तर अन्नछत्रकडे. तर म्हटलं पहिला जेवण वगैरे करू आणि मग नंतर दर्शन करू, कारण इकडे पण खूप गर्दी असतं आणि दर्शनला पण खूप गर्दी आहे. म्हणजे एक तर काम होईल आणि चिनूला पण खाऊ घालायचं आहे, तर त्याला पण खाऊ वगैरे घालेल. आता इकडे बघू आता कसं होतंय. तर आम्ही पण जेवतो, चिनूला पण थोडंफार खाऊ घालते, म्हणजे त्याला पण भूक लागणार नाही आणि तो पण रडणार नाही. आणि इकडे गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती जास्त गर्दी आहे. आणि ही गर्दी आहे तर जेवणाच्या रांगेसाठी बघू शकता. तर आता आम्ही पण या रांगेतून जाईल आतमध्ये. तर फायनली इथे अर्धा एक तासाच्या लाईनीनंतर इथे नंबर आला आणि आतमध्ये गेलो, प्रसाद वगैरे घेतला. आणि प्रसादामध्ये ना आज एकादशी होती, त्याच्यामुळे सगळ्यांनाच फळार्थ होतं, म्हणजे नाही का खिचडी, भगर, दही आणि खजूर, केळी वगैरे. तर ना इथे खिचडी संपलं होतं म्हणून भगरच चालू होतं, तर ते घेतलं. आणि मग नंतर थोड्या वेळाने साबुदाणा पण आलं, तर ते पण थोडंसं घेतलं आणि केळी पण होतं. तर सगळं प्रसाद वगैरे घेतला. आणि चिन्नू ना त्याला खाऊ घालायचं होतं, पण ते बिलकुल काहीच खाल्लं नाही, म्हणून ना त्याला थोडंसं केळी जे होतं ते भरवलं आणि मग अर्धी केळी वगैरे खाल्ला आणि तेवढ्यातच त्याचं भागलं. आणि मग नंतर तिथे प्रसाद वगैरे घेतला. आणि इकडे ना इथे पण प्रसादच चालू असते, तर तिकडे पण असं छोटंसं स्वामी समर्थांचं असं सगळं त्यांचं गादी वगैरे सर्व असं आहे. तर तिकडे पण दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिकडे बसलो. आणि इकडे ना चिन्नूचं असं चाललं होतं की मी थांबतो तिकडे, तू माझे छान छान फोटोज काढ. तर त्याचे इकडे फोटोज पण काढले आणि मग आलो बाहेर. जेवण वगैरे झालं आणि आतमध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि तिकडचा काहीसा व्ह्यू आहे. तर अन्नछत्राच्या बाहेर आल्यावर जेवण झालं असं इकडे ना स्वामी समर्थ महाराजांचं असं एकदम उभं असलेलं ना मूर्ती वगैरे आहे.
आणि इकडे गोमाता त्यांचं पण मूर्ती आहे, तर ते पण क्लिप घेतले आणि सगळीकडे जाऊन फोटोज वगैरे काढतात, पाय वगैरे पडतात. तर आम्ही गेलो आणि तिकडे पण दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे ना आपलं शिवाजी महाराजांचं पण छान असं मूर्ती वगैरे आहे, तर तिकडे पण छान आम्ही फोटोज पण घेतले. तर ते तुमच्यासोबत ना शेअर करतेच, मी पोस्टमध्ये टाकलेलीच आहे, तर ते पण नक्की एकदा चेक करा. दोन्ही बाजूनी तुम्हाला ना अशी दुकानं वगैरे दिसतील, तर इकडूनच आतमध्ये जायचं आणि इकडूनच बाहेर पण यायचंय. तर हे जे दिसतंय तुम्हाला, तर हे एंट्रन्स आहे. इकडून आतमध्ये वगैरे जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आतलं व्ह्यू असं काहीसं आहे, एकदम सुंदर छान आहे. आणि आता थोडंसं ह्याला ना मॉडिफाय केलेत, म्हणजे अगोदर हे वरचं नव्हतं जे दाखवते मी तुम्हाला, तर ते आता डिझाईन वगैरे केलेलं आहे, त्याच्यामुळे ना मंदिर अजूनच छान दिसत आहे. आणि दिवाळीनिमित्त इथे लाईटिंग वगैरे केली असेल. आणि पहिला जिथून एंट्री होती ना, तर तिकडून एंट्री नाही तर दुसरीकडून एंट्री केलेलं आहे आणि थोडेसे चेंजेस पण केलेले आहेत. तर मग इकडे ना हे पूर्ण मंदिराचं व्ह्यू आहे. तर लाईनमध्ये वगैरे थांबायचं थोडंसं बदललेलं आहे आणि इथून आतमध्ये पण जाऊ देत होते पहिल्यांदा, तर आता तिथे जाऊ देत नाही, मोजक्याच लोकांना जाऊ देतात. आणि मग इकडे बसून ना दर्शन वगैरे झाल्यावर ना चिनूला इकडे फीड वगैरे केला आणि फीड केल्यानंतर तो झोपी गेला. पण ना म्हणजे आम्ही जेव्हा मंदिरामध्ये जात होतो तेव्हा एक घटना घडली, म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर करते आता. म्हणजे ना चिन्नू आम्ही सगळेजण लाईनीतच थांबलो होतो, तर तिकडे ना एक बाई देवाला ना प्रसाद चढवायचा होता तिला, तर प्रसाद वगैरे घेतली होती. पण त्या बाईला ना चिन्नू जरा पण ऐकतच नव्हता. तिला सारखं ना प्रसाद दे असंच म्हणून मागे लागला आणि देवाला चढवायच्या आधी ना चिन्नूच ते प्रसाद घेतला आणि मग खाऊ पण लागला. आणि पेढा सहसा तो खात नाही आम्ही घरात वगैरे दिल्यावर, पण ना तिकडे ते बाईने दिल्यावर मात्र छान खाल्ला. आणि मग जसे की मी म्हटले, तो आता झोपला होता, तर झोपेतून त्याला तसंच घेऊन आलं आणि बस स्टँडला ना आम्ही चालतच आलो आणि रस्त्यामध्येच तो उठला. आणि उठले की ना थोडंसं झोप जरी झालं ना, तर माझं लेकरू छानच फ्रेश होतो. आणि फ्रेश झाल्यानंतर त्याचं स्टँडवर आल्यावर ना असं पळापळी चालू होतं आणि या आजोबासोबत त्याचा फ्लॉन्ट करायचं चालू होतं. आणि इकडे आल्यावर आमचं सगळ्यांचं एनर्जी थोडंफार डाऊन झालंच होतं, पण माझ्या बाळाचं एनर्जी बिलकुल डाऊन झालं नव्हतं. उलटं तो ना इतकं एनर्जेटिक झाला होता ना की आम्हाला सगळ्यांना पळवत होता. पण मी तर फार थकली होती, त्याच्यामुळे मी काय मागे त्याच्या जात नव्हती. पण जी मामाची मुलगी होती म्हणजे अखिला आणि आदिती, या दोघांचंच पळापळ चालू होतं. आणि दादूचं म्हणजे त्याचं नाव आहे वरदान, तर त्याचं पण पळापळी चालू होती, तर कोणालाच ऐकत नव्हता. आणि म्हणजे ना असे पापणी मिटायला आणि अनर्थ घडायला असं जे काही म्हणतात ते, तर आम्ही इकडे बोलतच होतो आणि तेवढा लांब निघून गेला. मग जरा काही कळालंच नाही. मग नंतर त्याला सोबतच ठेवलं आणि स्टेशनवर ना बस वगैरे यायला थोडंसं वेळच झाला, त्याच्यामुळे 1 तास वाट बघावं लागला. आणि बसमध्ये खूप जास्त गर्दी पण होतं. कसं बस भेटली आणि आम्ही घरी आलो. आणि घरी येताना चिन्नूसाठी हे बॅट बॉल घेऊन आलो आणि हे बॅट बॉल फक्त ना 10 रुपयालाच होता. आणि घरी आल्यावर त्याचं सगळ्यांना असं ऑर्डर द्यायचं चालू होतं. आणि बॅट बॉल घेतल्यावर ना एवढं जास्त खुश झाला की मी काही सांगूच शकत नाही. चला तर मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर कसं वाटला आजचा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्कीच व्लॉग लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.